ओके, चला. बेसिकली काय करतोय आपण आपण शिकतोय की या मॅपला इटरेट कसं करायचं. ठीक आहे. मग मॅपला इटरेट करणं सेपरेट का शिकतोय आपण? बिकॉज मॅप हे की व्हॅल्यू पेअर्ड कलेक्शन आहे. याच्यामध्ये की आणि व्हॅल्यू या फॉर्म मध्ये आपण डेटा स्टोअर करतो. की आणि व्हॅल्यू या फॉर्म मध्ये आपण डेटा स्टोअर करतो. तर आपल्याकडे जेव्हा सिंगल व्हॅल्यूड कलेक्शन असतं त्यावेळेस स्ट्रेट फॉरवर्ड असतं त्या कलेक्शनला इटरेट करणं, जसं की लिस्ट किंवा सेट आपण पाहिलाय. पण जेव्हा आपल्याला की व्हॅल्यू पेअरचा डेटा असतो त्या केसमध्ये आपल्याला डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड आपण इटरेट करू शकत नाही. त्याच्यामध्ये काही स्टेप्स एक्स्ट्रा इन्व्हॉल्व होतात अँड हेन्स वी नीड टू लर्न धिस मॅप इटरेशन सेपरेटली. सो आपल्याला माहिती मॅपचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा. लेट्स से आय गो विथ हॅश मॅप. ओके. आणि याच्यामध्ये की व्हॅल्यू पेअर द्यायची आहे आपल्याला. सो कीज लेट्स से इंटिजर. ठीक आहे. हे जेनेरिक सिम्बॉल आहे. आय होप यू गाइज नोज. ओके. अँड this is what string value string type चे राहणार. So hash map is a class which we have already seen, which is used to hold key value pair data where insertion order is not required and unique keys are and duplicate keys are not allowed. This is what your hash map is, and we have seen a whole lot kahani behind this hash map, how exactly this hash map works. Okay, hash table data structure kasa काम करतं behind this hash map and all we have already seen. So I'm creating one object of hash map here. Hash map hm is equal to new hash map. ठीक है. And hm dot we'll add some values here. So basically our hash map is of type integer and string. So we must provide a key as an integer and value as an string. ठीक है. So we'll add some more elements here. Let's say four elements. Okay. Six and okay. Now what we need to do, we'll simply print it out. काय करतोय आपण? मी एक हॅशमॅपचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. त्या हॅशमॅपच्या ऑब्जेक्ट मध्ये चार व्हॅल्यूज ऍड केल्या आणि त्याच व्हॅल्यूजला मी प्रिंट करतोय. आणि याच व्हॅल्यूजला मी काय करतोय? व्हॉट आय एम डुईंग हिअर इज प्रिंटिंग these व्हॅल्यूज. ओके. व्हॉट आय एम डुईंग हिअर इज प्रिंटिंग these व्हॅल्यूज. सो लेट्स प्रिंट इट आउट. तर प्रिंट करण्यासाठी काय करायचं? सिम्पल एचएम प्रिंट करायचं. आणि रन करण्यासाठी इथं पहा करंट फाईल म्हणून नाव येतं. मग मग आपण ज्या कोणत्याही फाईल, आपली जी कोणती फाईल सिलेक्टेड आहे ती फाईल रन होणार. किंवा दुसरा ऑप्शन आहे, तुम्ही या क्लासवर राईट क्लिक करू शकता. ठीक आहे. या क्लासवर राईट क्लिक करू शकता आणि रन करू शकता. एक आहे राईट क्लिक, रन मॅप इटरेट डेमो डॉट मेन. ओके. जर मेन क्लास रन करायचा असेल तर, किंवा हा क्लास रन करायचा तर हा सध्या इथं आलेला नाहीये, तर तुम्हाला काय करायचं? ड्रॉप डाऊन मध्ये जाऊन तुम्ही इथून क्लास चूज पण करू शकता. किंवा या क्लासला वी डू नॉट वॉन्ट रन दिस राईट, वी वॉन्ट टू रन दिस. सो हिअर हे जे बटन आहे इथं रनचं, या बटनला पण तुम्ही रन करू शकता. ठीक आहे. तर लेट्स क्लिक दिस. I'm clicking current file. Somehow it has not loaded our new one. So once we execute this one, then it will show us the name. Okay, see here. On console, we have got output आपल्या key value pair मध्ये, that is 1 2 3 Mayur, 1 2 4 Achal, and like this. Okay, so basically what is it doing? It has added, we have added some elements into this hash map and we are printing this. आता समजा मला काय करायचं? असे नाव पाहिजेत मला या हॅश मॅप मधनं, असे नाव पाहिजेत जे स्टार्ट होतात ए पासनं, which starts with A. Getting it what exactly I'm trying to do here? I need such a names or such elements which starts with a A, or I need such candidates or such elements whose
ID or key is greater than 125 or 124. ठीक आहे. मग या केसमध्ये आपण कसं करणार? Right. You guys are getting it. What we want? We want such a student whose IDs are greater than this one, or given greater than on given particular number. ठीक आहे. म्हणजे काय पाहिजे आपल्याला या केसमध्ये? इथं काही बऱ्याच वेळेस आपल्याकडे असा डेटा राहतो की स्टुडंट मध्ये की व्हॅल्यू पेअरचा डेटा आहे, स्टुडंटचा डेटाबेस असतो, आणि या की व्हॅल्यू पेअरच्या डेटाबेस मधनं आपल्याला असे स्टुडंट पाहिजेत ज्यांचे रोल नंबर ग्रेटर दॅन मे बी 30 आहेत. 30च्या नंतरचे स्टुडंट पाहिजे. कदाचित आपण एका क्लासला दोन पार्ट मध्ये डिवाइड करतोय. टोटल स्टुडंट आहेत तुमच्याकडे 60. 60 पैकी तुम्हाला 30 स्टुडंट पाहिजेत. मग तुम्ही काय करणार? पहिले 30 स्टुडंट घेणार आणि त्याच्यानंतर दुसरे 30चे स्टुडंट घेणार. मग दुसऱ्या 30 स्टुडंट घेण्यासाठी तुमच्याकडे एक क्रायटेरिया आहे की रोल नंबर ग्रेटर दॅन 30. मग असे स्टुडंट द्या ज्यांचा रोल नंबर 30 पेक्षा मोठा आहे. राईट. मग ज्यावेळेस आउटपुट येईल तर त्या आउटपुट मध्ये आपल्याला काय आलं पाहिजे? 31 पासनं नेक्स्ट जेवढे स्टुडंट्स आहेत त्या स्टुडंटचा रोल नंबर आणि त्यांचं नाव, त्या स्टुडंटचा रोल नंबर आणि त्याचं नाव. राईट. या टाईपचा डेटा पाहिजे. मग ह्या टाईपच्या रिक्वायरमेंट्स तुम्हाला रिअल टाइम मध्ये पण असतात. Okay, if you consider banking application, in that case also you will have such type of requirement. Any type of application you can say, imagine such type of requirements are there. Now, how to deal with such type of requirement? मग आतापर्यंत आपण काय केलं? एक ऑब्जेक्ट क्रिएट करा, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍड करा आणि त्याला प्रिंट करा किंवा रिमूव्ह करा, रिमूव्ह करा, गेट करा, सिलिंग फंक्शन, फ्लोअर फंक्शन, ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत पाहिल्या. पण ऍक्च्युअल काम हे आहे. ऍक्च्युअल काम त्या कलेक्शनला इटरेट करा, त्याच्यातला डेटा घ्या आणि त्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म करा. Okay, now this is what we need to learn importantly. So how to do that? How to do that? So what we are doing, आपल्या या केस मध्ये मला काय करायचं? लेट से असे स्टुडंट्स पाहिजे ज्यांचं नाव विच स्टार्ट्स विथ ए. ओके. नेम स्टार्ट्स विथ ए. नेम स्टार्ट्स विथ ए. मग काय करणार आपण? हे पूर्ण हा जो एचएम ऑब्जेक्ट आहे, हा एचएम ऑब्जेक्ट मध्ये किती डेटा आहे? 4 कॅन्डिडेट्सचा डेटा आहे. मग मी काय करणार? याच्यातला एक एक डेटा घेणार, एचएम मधनं एक एक डेटा घेणार आणि चेक करणार की बाबा एचएम डॉट गेट व्हॅल्यू. राईट. आपले जे नाव आहेत हे व्हॅल्यू सेक्शन मध्ये आहेत. नावं जे आहेत ही व्हॅल्यू सेक्शन आहे आणि हे की सेक्शन आहे. ओके. नाव काय करणार मी? एचएम डॉट गेट व्हॅल्यू, आपल्याकडे एक स्ट्रिंग क्लासमध्ये एक मेथड आहे, गेट व्हॅल्यू डॉट स्टार्ट विथ. ठीक आहे. गेट व्हॅल्यू डॉट स्टार्ट विथ आपण काय करणार इथं? ए पास करणार. मग असे तुम्हाला नावं भेटतील ज्यांची व्हॅल्यू ही ए पासनं स्टार्ट होते. लेट्स चेक इट आउट. ठीक आहे. मग काय करायचं आता? सगळ्यात पहिले आपल्याला एक एक या एचएम ऑब्जेक्टला आयटरेट करायचं म्हणजे या ऑब्जेक्ट मध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत, या एलिमेंट्सला एका एका एलिमेंट्सला व्हिजिट करायचं आणि चेक करायचं की बाबा तुझं नाव ए पासून स्टार्ट होतं का, तुझं नाव ए पासून स्टार्ट होतं का, तुझं नाव ए पासून स्टार्ट होतं का, तुझं नाव ए पासून स्टार्ट होतं का. ज्याचं ए पासून नाव स्टार्ट होत असेल त्याला प्रिंट करा, ज्याचं ए पासून नाव स्टार्ट होत असेल त्याला प्रिंट करा. दिस इज व्हॉट वी वॉन्ट टू डू हिअर. नाव लेट्स डू दॅट. Okay. So it is very easy. Just the thing is we need to understand what exactly doing here. तर काय करायचं आपल्याला? We want to iterate over this map. Now, how to iterate over this map is a question. How to iterate over with how to operate over this map is a question. Now, see, काय असतं ना? I'll tell you guys one more thing. Okay, let's do one thing. Let's first iterate over it and then I'll try to explain you guys so that it will be easy for you to understand. Okay, now iteration साठी काय करतोय? There are various ways to iterate it. There are various ways to iterate it. We'll see most of those ways. So first thing, आपल्याला इटरेट करायचं म्हणजे काय? लूप मध्ये टाकायचं. राईट. इटरेट करायचं म्हणजे काय? लूप मध्ये टाकायचं म्हणजे पुन्हा पुन्हा त्या गोष्टीला व्हिजिट करायचं. ओके. We need to visit that node
वन बाय वन. Okay. Now, how to do that is simple way to use for loop. For loop. आता याच्यामध्ये मी काय लिहितोय ना तो सध्यासाठी फक्त पहा आणि नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करेल की व्हॉट एक्झॅक्टली इट इज. मॅप डॉट एंट्री. मॅप डॉट एंट्री ऑफ कोणत्या टाईपचा आहेत आपल्याकडे इंटिजर कॉमा स्ट्रिंग. ठीक आहे. मॅपला इम्पोर्ट करा. ठीक आहे. मॅप डॉट एंट्री ऑफ इंटिजर आणि स्ट्रिंग, कारण आपली एक एक जी एंट्री आहे या हॅश मॅप मध्ये ती इंटिजर आणि स्ट्रिंग नावाची आहे. मग मी याला नाव देतो ENTRY एंट्री. याला म्हणतात एनहान्स फॉर लूप. जो मी हा फॉर लूप यूज करतोय तो एनहान्स फॉर लूप आहे. हा आपला ट्रॅडिशनल फॉर लूप नाही. ट्रॅडिशनल फॉर लूप मध्ये काय असतं? फॉर इंट आय इज इक्वल टू झिरो कोलन इंट आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू सम कंडिशन अँड देन आय प्लस प्लस. हा झाला ट्रॅडिशनल फॉर लूप. हा जो फॉर लूप मी यूज करतोय हा एनहान्स फॉर लूप आहे. म्हणजे याच्यामध्ये इनिशियलायझेशन आणि कंडिशन चेक या दोन गोष्टीची आपल्याला करायची गरज नाहीये. आणि हा फॉर लूप हा फक्त अरे टाईपच्या डेटावरच आपण यूज करू शकतो. ठीक आहे. आणि इथं मी पास करणार HM. म्हणजे HM डॉट एंट्री सेट. एंट्री सेट मेथड काय करते आपल्याला आपण पाहिली होती. एंट्री सेट मेथड काय करते? की सेट सारखी मेथड आहे. आपल्याला सगळ्या या एंट्रीजचा एक सेट बनवून देते. ठीक आहे. आणि आणि आपण काय करू याला प्रिंट करू. ओके. नाव नाव हाऊ टू प्रिंट दॅट system dot out dot println. Okay, let's add one condition. Okay, first let me show you guys how to print it out. So हा जो एंट्री ऑब्जेक्ट आहे या एंट्री ऑब्जेक्ट मध्ये तुमचा एक एक डेटा येतो याच्यात. हा 1 2 3 मयूर, 1 2 4 आचल, 1 2 5 श्रेयश, 1 2 6 यश. ओके, हा डेटा या एंट्री मध्ये येतोय. मग आपण काय करायचं? इन ऑर्डर टू प्रिंट दॅट मी काय करतो? एंट्री डॉट गेट की. या एंट्री मध्ये की आणि व्हॅल्यू दोन्ही हा डेटा तुमच्याकडे प्रेझेंट आहे. ओके. मी या दोघांमध्ये स्पेस देतो, एक कोलन देतो आणि प्लस करून एंट्री डॉट गेट व्हॅल्यू. ठीक आहे. एंट्री डॉट गेट की आणि एंट्री डॉट गेट व्हॅल्यू. सो आणि याला आपण आता रन करू. नाऊ सी व्हॉट विल हॅपन. हा तर बघा, हा जो हे जे आउटपुट आहे पहिल्या लाईनचं हे आपण एकाच लाईन मध्ये सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल HM याला ही लाईन लिहिल्यानंतर हे आउटपुट आले आपल्याला. म्हणजे एकदमच प्रिंट झाला आपला मॅप. पण त्याच्यानंतर खाली जे फॉर लूप लावला आणि फॉर लूपचं जे आउटपुट आहे आपण वन बाय वन की प्रिंट करतोय सेपरेटली आणि त्याची व्हॅल्यू प्रिंट करतोय सेपरेटली. की प्रिंट करतोय त्याची व्हॅल्यू प्रिंट करतोय. हे होतंय कसं? हाऊ इज दिस हॅपनिंग? Okay, that is something we'll see. Now, let me try to explain you guys what exactly happening behind the show. Okay, so आपल्याकडे जेव्हा हा हॅश मॅपचा जेव्हा ऑब्जेक्ट किंवा कोणत्याही मॅपचा ऑब्जेक्ट जेव्हा आपण क्रिएट करतो, हे नाही कोणत्याही मॅपचा, याचा अर्थ हॅश मॅप, लिंक हॅश मॅप, ट्री मॅप. ठीक आहे. अजून या टाइपचे जे मॅपचे क्लासेस आहेत त्या मॅप्स बद्दल मी बोलतोय. ओके. नाव तर हॅश मॅपचा जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट करतो आपण, समजा ओके हायपोथेटिकली स्पीकिंग, समजा एक असा एक ऑब्जेक्ट बनतोय त्याचा आणि याच्यामध्ये काय करतायत? ह्या व्हॅल्यूज तुमच्या ऍड होत आहेत. ठीक आहे. याचं नाव आहे HM आणि याच्यामध्ये व्हॅल्यू ऍड होती 1 2 3 आणि मयूर, 1 2 4 आचल, 1 2 5 वाट श्रेयश आणि 1 2 6 यश. ठीक आहे. हा झाला HM चा ऑब्जेक्ट. मग याच्यामध्ये ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना, समजा ह्या व्हॅल्यूज एका एका बॉक्स मध्ये जिथं पडलेल्या आहेत ना, तर या गोष्टीला समजा एंट्री म्हणतात. व्हॉट डज इट कॉल? इट इज कॉल्ड एंट्री. ठीक आहे. मग एंट्री मध्ये काय काय आहे तुमचं? एंट्री मध्ये काय काय? तर ह्या एंट्री मध्ये आहे तुमची एक की
आणि एक व्हॅल्यू. एक की आहे तुमची आणि व्हॅल्यू. एंट्री मध्ये काय आहे? की आणि व्हॅल्यू. ही एंट्री कशाची आहे? तुमच्या हॅश मॅपची आहे किंवा या मॅपची आहे. या मॅपची ही एंट्री आहे, एक एंट्री. या मॅपची दुसरी एंट्री, मॅपची तिसरी एंट्री आणि मॅपची चौथी एंट्री. ठीक आहे, करेक्ट आहे. ओके. नाव एका एंट्री मध्ये काय आहे? तुमच्या एका एंट्री मध्ये काय आहे? की आहे आणि व्हॅल्यू आहे. ही किती झाली? एक एंट्री झाली. राईट. अशी आपल्याकडे की व्हॅल्यू दोन एंट्रीज झाल्या. की व्हॅल्यू तीन एंट्रीज, की व्हॅल्यू चार एंट्रीज. ठीक आहे, तीन एंट्रीज चार एंट्रीज. ओके. नाव कलेक्टिव्हली कलेक्टिव्हली या एंट्रीजला एंट्री सेट म्हणतात. काय म्हणतात? एंट्री सेट. सेट पाहिला आपण. सेट काय असतो? कलेक्शन ऑफ एलिमेंट्स वेअर डुप्लिकेट नॉट अलाउड, इन्सर्शन ऑर्डर इज नॉट प्रिझर्व. कलेक्शन ऑफ व्हॉट? एलिमेंट्स वेअर इन्सर्शन ऑर्डर इज नॉट प्रिझर्व अँड डुप्लिकेट इज नॉट अलाउड. मग या एंट्री सेटला आपण या सेट, ह्या ज्या एंट्रीज आहेत आणि या एंट्रीजचा जो सेट आहे, त्या एंट्रीजच्या सेटला कलेक्टिव्हली आपण एंट्री सेट म्हणतो. मग त्यांनी काय केलं? एक एंट्री सेट नावाची मेथड बनवून दिली आणि म्हटलं की बाबा एंट्री सेट नावाची मेथड घ्या आणि तुमच्या ज्या काही एंट्रीज आहेत ना, त्या एंट्रीजला कलेक्टिव्हली फेच करा. ठीक आहे. मग एंट्री मध्ये काय? एक की व्हॅल्यू पेअर आहे, की व्हॅल्यू पेअर आहे, की व्हॅल्यू पेअर आहे. राईट. म्हणजे बेसिकली काय करतोय आपण? आपल्या मॅपला एंट्री सेट मध्ये कन्वर्ट करतोय आणि एका एक एंट्री म्हणजे आपली की व्हॅल्यू पेअर आहे. की व्हॅल्यू पेअर आहे आणि त्या एंट्री सेट मधनं आपण की आणि व्हॅल्यू फेच करतोय. की आणि व्हॅल्यू फेच करतो. हा जो आहे, हा इझिएस्ट आणि मोस्ट इफिशियंट वे आहे टू आयट्रेट ओव्हर दिस हॅश मॅप. व्हाय? बिकॉज दिस इज द ओनली वे विच गिव्स यू की आणि व्हॅल्यू दोन्हीही आपल्याला सोबत हा वे देतो. व्हॉट डज इट गिव्स अस? इट गिव्स अस की ॲज वेल एज व्हॅल्यूज. ठीक आहे. सो दिस इज द मोस्ट easiest and convenient way to iterate over map. समजलं? मग मॅप डॉट एंट्री, मग या मॅपची एंट्री आहे, ही कशाची एंट्री आहे? या मॅप मधली ही एक एंट्री आहे, या मॅप मधली ही दुसरी एंट्री आहे. मॅपची एंट्री आहे म्हणून इथं मॅप डॉट एंट्री करतोय आपण. म्हणून काय करतोय? मॅप मधली ही एंट्री. ठीक आहे. मग कोणत्या टाईपची आहे? मॅप मधली जी ही एंट्री आहे, ही कोणत्या टाईपची आहे? इंटिजर आणि स्ट्रिंग टाईपची. बनवा त्याला इंटिजर आणि स्ट्रिंग. INT इंटिजर म्हणजे कंप्लीट इंटिजर लिहायला लागणार, INT जमणार नाही. शॉर्टकट लिहितोय. आणि स्ट्रिंग. मग या मॅप मधली ही एंट्री कोणत्या टाईपची असणार? इंटिजर आणि स्ट्रिंग असणार. ठीक आहे. मग काय करा तुम्ही? या हॅश मॅप, या मॅप मधल्या ज्या एंट्रीज आहेत ना, त्या एक एक एंट्रीज मला या एंट्री ऑब्जेक्ट मध्ये द्या. So what we are saying here, so whatever the map, whatever the entry set we have in this hash map, give me one by one entries from this hash map into this entry object. One by one entries from this hash map into this entry object so that I can fetch the data from this entry. So how to fetch a data? There are various methods like entry.getKey, entry.getValue. मग तुम्हाला काय करायचं? व्हॅल्यूज फेच करायच्यात, व्हॅल्यूज पाहायच्यात की असे स्टुडंट पाहिजे ज्याचं नाव स्टार्ट्स विथ ए. राईट. अँड नाव व्हॉट विल डू? विल अप्लाय द लॉजिक हिअर. समजतंय काय बोलतोय? Yes, sir. Right. Okay. So simply what we'll do, we'll just print it out here. So map.entry. So you guys needs to mug up this रट्टा मारा कसं समजून घ्यायचं समजून घ्या. But map.entry हा main point आहे. Sometimes interviewer can ask you what exactly this map.entry is. So you should be able to explain this behind story. Okay. Now what we'll do, आपण लॉजिकचं काम करू थोडंसं. ओके. सो लॉजिकचं म्हणजे काय? आपल्याला फक्त असे स्टुडंट, अशीच की व्हॅल्यू पेअर पाहिजे ज्याचं नाव इफ. फक्त तेच नाव प्रिंट करा ज्याचं नाव स्टार्ट्स विथ ए. इफ एंट्री डॉट गेट व्हॅल्यू, नाव कोणत्या सेक्शन मध्ये आहे आपलं? वेर इज दिस इफ एंट्री डॉट गेट व्हॅल्यू? नाव कोणत्या सेक्शन मध्ये आहे? व्हॅल्यू सेक्शन मध्ये आहे. राईट.
स्ट्रिंग जे आहे व्हॅल्यू सेक्शन मध्ये आहे. तर मी काय करतो इथे इफ एंट्री डॉट गेट व्हॅल्यू जेव्हा करेल त्यावेळेस मला काय फक्त व्हॅल्यू भेटणार. फक्त ही व्हॅल्यू ही आपली स्ट्रिंग टाईपची आहे. मग मी काय करणार त्याला इफ एंट्री डॉट गेट व्हॅल्यू स्टार्ट्स विथ ए. जर ए पासनं जर स्टार्ट होत असल तरच याला प्रिंट करा. ठीक आहे. तुम्हाला सांगितलं होतं मी इफ स्टेटमेंट मध्ये जर एकच लाईन असेल, इफ स्टेटमेंटच्या आतमध्ये जर एकच लाईन असेल तर हे जे कर्ली ब्रॅकेट्स आहेत इफ स्टेटमेंटच्या बाजूचे हे ब्रॅकेट्स ऑप्शनल असतात. एक्झिक्यूट दिस. मग आपल्याला फक्त अगोदर कसं सगळा डेटा आपण प्रिंट करत होतो, आता याच्यानंतर आपण फक्त तो डेटा प्रिंट करणार ज्याचं नाव स्टार्ट विथ ए होतं. सी हिअर. Right on console, you guys can see 1 to 4 and Achal. Only Achal we are printing here. कारण ही कंडिशन लावलेली आहे. तुम्ही कंडिशन कशासाठी लावू शकता? ठीक आहे. एंट्री सेटच्या ऐवजी इथं गेट की सेट पण लावू शकता इथं. ठीक आहे. एंट्री सेट झाला हा आणि सेम सिमिलरली यू गाईज कॅन डू विथ द की. की पण तुम्हाला जर चेक करायची असेल की एंट्री मधली म्हणजे ह्या एका एंट्री मधनं गेट की करा. ओके. आणि चेक करा की ही की इज or greater than or equal to 1 to 4 आहे. Okay. If the key is greater than or equal to 1 to 4, it means that what we will be doing, we will be printing only those key value pair. तर मग काय करा, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन कॉपी करतोय मी, प्रिंट करतोय. म्हणजे या लाईनवर फक्त आपल्याला आचल प्रिंट होत होतं लाईन नंबर 19. पण लाईन नंबर 22 वर जे लूप मी लावलंय, जी कंडिशन लावली, व्हॉट दॅट कंडिशन इज डुईंग, दॅट कंडिशन इज चेकिंग वेदर द आयडी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 124. म्हणजे 124 पासनं जेवढे काही नेक्स्ट तुमचे की व्हॅल्यू पेअर्स असतील त्या तुमच्या प्रिंट होणार. एक्झिक्यूट दिस. सी हिअर. आपल्याकडे 1 2 3 मयूर प्रिंट नाही झाला, पण मयूर नंतर जेवढ्या काही की व्हॅल्यूज पेअर होत्या तेवढ्या प्रिंट झाल्यात. राईट. हे आचल डबल का आलं? Because we are printing it over here too. That is why it is getting printed. So this output is from this. मग इथे जर तुम्हाला पाहिजे असेल तर चेंज करण्यासाठी ओके नॉट लाईक दिस असं करतोय मी. म्हणजे पहिल्या लाईनचं जे आउटपुट राहील त्याच्यात एवढे सारे कोलन आहेत, बाकीचे हे तुमचं आउटपुट आहे. ओके सी. 1 to 4, 1 to 5, 1 to 6. फक्त आपल्याला हे तीन प्रिंट झाले का? कारण आपण कंडिशन अशी लावली आहे इथं. गॉट इट. हाऊ टू आयट्रेट ओव्हर हॅश मॅप और एनी मॅप. मग तुम्ही या हॅश मॅपच्या ऐवजी कोणताही मॅप घ्या. कोणता मॅप आहे तुमच्याकडे? लेट्स से लिंक हॅश मॅप. राईट. व्हॉट इज इट? लिंक्ड हॅश मॅप. नाउ व्हॉट डज दिस लिंक हॅश मॅप डुईंग? व्हॉट डज दिस लिंक हॅश मॅप डू? लिंक हॅश मॅप काय करते तुमचं? फक्त इन्सर्शन ऑर्डर प्रिझर्व करते. डुप्लिकेट कीज हा पण अलाव करत नाही. मग आता पुन्हा रन करा. काहीच नाही केलं मी, फक्त हॅश मॅपच्या ऐवजी लिंक हॅश मॅप केलं. रन करा. आउटपुट सेम राहणार. म्हणजे हा जो वे आहे हा कोणत्याही मॅप क्लासला इटरेट करण्यासाठी कामी येतो. सी सेम आउटपुट. ट्री मॅप करा. राईट. सी सेम आउटपुट. Okay. Now this is one of the way to iterate over map. This is one of the way to iterate over map. There are other ways too. एक इटरेटर नावाचं जे कर्सर आपण पहिले अगोदर पाहिलं होतं, that cursor also we can use to iterate over hash map or any map class. So that has several steps involved. That is something we'll see. ठीक है. I hope you guys got this. समजलं right? This is very important. Right, guys? Okay. Now we'll move towards next way to iterate over the map. Next way to iterate over the map. तुम्हाला if you guys remember आपल्याकडे काही मेथड्स होत्या. Okay. Let me clear this and cancel.
ठीक आहे. ओके नाव आपल्या वी हॅड सम मेथड्स ओके टू वर्क विथ दिस हॅश मॅप, जसं की एच डॉट की सेट नावाची एक मेथड होती. ओके, व्हॉट डज दिस की सेट मेथड डू? दिस की सेट मेथड प्रोव्हाइड्स यू ओनली कीज ऑफ दिस मॅप. ठीक आहे, ओनली कीज ऑफ दिस मॅप. जर मी आता इथं काय करतो, डॉट की सेट करतो, म्हणजे हे जे कीज आहेत ह्या मॅपच्या आपल्याला प्रोव्हाइड करतं हे की सेट मेथड, राईट? आपण ऑलरेडी पाहिलंय. म्हणजे इथं पहा काय आल्यात, ह्या की सेट आल्यात. आणि आपल्याकडे हॅश मॅप मध्ये किंवा मॅप मध्ये एक गेट नावाची मेथड आहे. व्हॉट डज दिस मेथड डू? ही मेथड काय करते, एक गेट मेथड काय करते, की ऍज अ इनपुट घेते, की ऍज अ इनपुट घेते, आणि या कीची व्हॅल्यू असोसिएटेड व्हॅल्यू प्रिंट करते. या कीची असोसिएटेड व्हॅल्यू प्रिंट करते, राईट? बरोबर आहे अचल? आपल्याकडे हे की व्हॅल्यू पेअर मध्ये डेटा आहे हा, राईट? सी, नाव 1 2 3 ची व्हॅल्यू काय आहे, मयूर आहे आपल्याकडे. ओके, म्हणजे काय करते, की सेट हे आपल्याला सेट ऑफ कीज देतोय, आणि 1 2 3 म्हणजे गेट मेथड काय करते, आपल्याला या कीची व्हॅल्यू देते. मग आपल्याला अनादर वे टू आयटरेट ओव्हर हॅश मॅप, आपण काय करायचं, या हॅश मॅप मधनं कीचा सेट काढून घ्यायचा, आणि गेट मेथडला एक एक ती की पास करायची. या हॅश मॅप मधनं कीचा सेट काढून घ्यायचा, आणि गेट मेथडला एक एक की पास करायची. कसं करायचं, फॉर की कोणत्या टाईपची आहे आपली, इंटिजर टाईपची आहे. मग इंटिजर मी काय म्हणतो, याला की म्हणतो, कोलन. ठीक आहे, आणि याच्यातनं की सेट कसा घेणार, आपण की सेट घेणार. ठीक आहे, कसा घेणार, बाय युझिंग की सेट मेथड. मग काय करतं, हा हॅश मॅप काय करतं, बेसिकली हे एनहान्स फॉर लूप काय करतं माहिती का? इफ यू गाइज डोंट अंडरस्टँड दिस, खूप सोपं आहे ते. काय करतं, फॉर लूप आहे. ठीक आहे, याला काय करतं, हा जो कोलनच्या लेफ्ट साइडचा जो पार्ट आहे ना, आणि हा राईट साइडचा पार्ट आहे. ठीक आहे, हा, ठीक आहे, लेफ्ट साइडचा पार्ट, राईट साइडचा पार्ट. लेफ्ट साइडचा पार्ट काय असतं, म्हणतं की बाबा तुला कोणत्या टाईपचा डेटा फेच करायचा, कोणता टाईपचा डेटा फेच करायचा, कोणता टाईपचा डेटा फेच करायचा. लेफ्ट साइडचा पार्ट काय म्हणतं, व्हॉट टाईप ऑफ डेटा यू वॉन्ट टू फेच, व्हॉट टाईप ऑफ डेटा यू वॉन्ट टू फेच. नाव इन आवर केस, जर की सेटच्या केसमध्ये जर बोललो, की सेट म्हणजे आपल्याकडे कीज कोणत्या टाईपच्या आहेत, विच टाईप ऑफ कीज वी हॅव. ह्या ज्या कीज आहेत ह्या कोणत्या टाईपच्या कीज आहेत, इंटीजर. इंटीजर. इंटिजर टाईपच्या. मग फॉरलूपचा लेफ्ट, हा एनहान्स फॉरलूपचा जो लेफ्ट पार्ट आहे, तो म्हणतोय की बाबा तुला कोणत्या टाईपच्या डेटावर काम करायचं. मी म्हणतोय की बाबा माझ्या ज्या कीज येणार आहेत ना, ह्या सगळ्या इंटिजर टाईपच्या येणार आहेत. तो म्हणतो ठीक आहे, इंटिजर टाईपच्या येणार आहेत हा? म्हणणं आहे, कशातून घ्यायच्यात तुझ्या ह्या की, राईट? कोणत्या ऑब्जेक्ट मधनं ह्या कीज येणार? मी म्हणणार की बाबा जेव्हा माझं डॉट की सेट करेल ना, तर ही की सेट मेथड काय करते, मला फक्त कीज प्रोव्हाइड करते. इंटिजर टाईपच्या ह्या फक्त कीज प्रोव्हाइड करते. तर फॉर लूप म्हणतो ठीक आहे, तू मला सांगितलं की बाबा तुझ्या ह्या की सेट ज्या आहेत ह्या इंटिजर टाईपच्या कीज येणार आहेत, 1 to 4, 1 to 5, 1 to 6 इंटिजर टाईपच्या कीज येणार आहेत. आणि मग या कीज मधून मी एक एक की घेतो, या की ऑब्जेक्ट मध्ये टाकतो आणि तुला देतो. दिस इज व्हॉट सिम्पली दिस फॉर लूप इज डुईंग. वरच्या केसमध्ये काय करत होतं फॉर लूप, या केसमध्ये फॉर लूप काय करत होतं, फॉर लूप म्हणत होतं ठीक आहे यार, तुला आयटरेट करायचं, तर मग ह्या एंट्री सेट मधनं डेटा कोणत्या टाईपचा राहणार, तर आपण पाहिले एक एंट्री टाईपचा डेटा राहणार. ठीक आहे, एंट्री टाईपचा डेटा राहणार. कशातली एंट्री, या मॅप या इंटरफेस मधली एक एंट्री आहे, त्या एंट्री टाईपचा डेटा राहणार. एंट्री हा एक क्लास आहे, ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, या एंट्री टाईपचा हा एक ऑब्जेक्ट बनवतोय आपण मॅप. फॉर लूप म्हणतोय ठीक आहे बाबा, तुला काय करायचं, याच्यावर आयटरेट करायचं ना, चालेल, काहीच हरकत नाही. कोणत्या टाईपचा डेटा आहे मला सांग, एंट्री सेट मधनं कोणत्या टाईपचा डेटा येणार आहे मला सांग. मी म्हणतोय की एंट्री सेट मधनं एंट्री टाईपचा डेटा येत आहे. ठीक आहे, कोणती एंट्री, मॅप मधली एंट्री. बरोबर, मग मॅप मधला एंट्री साइट टाईपचा जो डेटा आहे त्याच्यामध्ये कोणत्या टाईपच्या कीज आणि व्हॅल्यूज आहेत, मी म्हणतो इंट टाईपची की आहे आणि स्ट्रिंग टाईपची व्हॅल्यू आहे, राईट? इंट टाईपची की आहे, स्ट्रिंग टाईपची व्हॅल्यू आहे, आणि त्याला एंट्री नाव दे.
ठीक आहे, मग तो काय म्हणतो, मग या एंट्री सेट मधनं एक एक व्हॅल्यूज मी घेणार, या एंट्री मध्ये टाकणार, एक एक एंट्री घेणार मी, सॉरी, या एंट्री सेट मधनं एक एक एंट्री घेणार, या एंट्री ऑब्जेक्ट मध्ये टाकणार आणि तुला देणार, तुला जसं पाहिजे तसं यूज कर. मग आपण त्याचा असा यूज करतोय. सेम थिंग आहे. मग हा काय करतो, एनहान्स फॉर लूप काय करतो, हा स्वतःच करतो. हा पाहतो की जोपर्यंत की सेट मधल्या व्हॅल्यू संपत नाहीत तोपर्यंत याला एक 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 व्हॅल्यू याच्यातली देत राहतो. म्हणजे आपल्याकडे जो कंडिशन होती आपली, इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, जी कंडिशन होती आपली फॉर लूप मध्ये, ट्रॅडिशनल फॉर लूप मध्ये, त्या कंडिशनचं इथं काम नाहीये. हे स्वतःच ती कंडिशन बनवतं. कशी कंडिशन बनवतं, याच्या साईज नुसार. हा याची साईज पाहतो, जोपर्यंत याची साईज आहे तोपर्यंत हा लूप चालतो, जशी याची साईज संपली याच्यातून बाहेर येतो. बरोबर आहे, म्हणजे इथे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन येणार नाही. समजलं का तुम्हाला? एनहान्स फॉर लूप समजलं कसं काम करतं? यू गाइज नीड टू प्रॅक्टिस इट, आणि याच टाईपचं आयटरेट करायचं. जसं मी लिहिलंय इथं तसंच आयटरेट करा. युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करतोय. यू गाइज गो अहेड अँड रिवाइज दिस व्हिडिओज. ठीक आहे, सेम करा. पेन घ्या, पेपर घ्या, या टाईपचं करा. तुम्ही 4 वेळेस केलं, 5व्या वेळेस पासून तुम्हाला आयुष्यभर याला विसरायचं काम नाही पडणार. ठीक आहे. आयुष्यभर पुन्हा पाहायचं काम नाही पडणार. ओके. मग की सेट मेथड काय करते आपल्याला, फक्त कीजला इटरेट करायचं काम करते. कीजला इटरेट करायला काम करते. ठीक आहे, की सेट काय करते, आपल्याला नंबर ऑफ कीज देणार, आणि या कीज वर आपण काय करणार, आयटरेट करणार. मग काय करायचं, चला फॉर लूप मध्ये आपल्याला की भेटल्या, एक एक की भेटली. मग आपल्याकडे एक गेट मेथड आहे. गेट मेथड काय करते, इनपुट मध्ये की घेते. मग आपण काय करायचं, कंडिशन जर लावायची असेल तर कंडिशन लावा, किंवा डायरेक्ट इथं प्रिंट करा. कंडिशन लावायचं तुम्ही चेक करू शकता. मी की प्रिंट करतोय, एक एक की. आणि याला जर रन केलात ना आपण, तर लास्ट मध्ये आपल्याला सगळ्या कीज ह्या वन बाय वन प्रिंट होतील. सगळ्या कीज ह्या वन बाय वन प्रिंट होतील. मग समजा तुम्हाला जर हे लॉजिक लावायचं असेल, तर कॉपी करतोय मी सध्या इथं. नो, कॉपी विल नॉट वर्क. हे लॉजिक लावायचं असेल तर चेक करा. काय लॉजिक आहे तुमचं, की तुमची जी की होती, ही ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 to 4 पाहिजे. तेव्हाच त्याच्या व्हॅल्यूज प्रिंट करा, तेव्हाच त्याच्या व्हॅल्यूज प्रिंट करा, किंवा नाव आणि व्हॅल्यूज प्रिंट करा. मग त्याच्यासाठी काय करणार आपण, नाव आणि व्हॅल्यू जरी प्रिंट करायची असेल तर काय करणार, इथं तर एक की प्रिंट करणार, सिंपल जशाल तशी, राईट. कारण ही की आहे, आणि याच्यामध्ये मी इक्वल टू साइन देतो दोघांच्या मधात. आणि याच कीची व्हॅल्यू प्रिंट करायची. आता आपल्याला एक वन बाय वन कीज भेटणार. मग या वन बाय वन कीची व्हॅल्यू कशी प्रिंट करणार आपण, इथे गेट मेथड कॉल करणार, म्हणणार की बाबा या हॅश मॅप मधनं गेट कर, आणि याला काय पास करतोय मी, जी की एक वन बाय वन ज्या कीज भेटणार ना, त्या कीज मी इथं पास करणार. या हॅश मॅप मधनं या कीची व्हॅल्यू घेऊन इथं प्रिंट होणार. रन करा. सी हिअर, इक्वल टू साइन वाला आउटपुट दिसतोय तुम्हाला. लेट मी इरेज दिस वन. सी, काय करतोय आपण इथं, हे की तर ऑलरेडी याच्यामुळे आपल्याला नवीन लाईन मध्ये की प्रिंट होते. तर याला मी कमेंट आउट करतो. बघा, सेम कंडिशन आपली, ही सेम कंडिशन आहे इथं. याचंही आउटपुट आपलं सेम आहे, आचल, श्रेयश आणि यश. आणि इथं पण आउटपुट सेम आहे. इथं फक्त इक्वल टू साइन ऍड केलं, इथं कोलन ऍड केलेलं होतं आपण. म्हणजे हा वे पण आहे तुमचा इटरेट करण्यासाठी कीजला, मॅपला. ओके. अनदर वे इज देअर. समजा आपल्याला की सेटला इटरेट करायचं, आता तुमच्याकडे एक अजून एक वे आहे, व्हॅल्यूजला इटरेट करायचं असेल तर. समजा तुम्हाला फक्त व्हॅल्यूजच घ्यायच्या, फक्त तुम्हाला काय करायचं, व्हॅल्यूज घ्यायच्या. व्हॅल्यूज घेण्यासाठी आपल्याकडे व्हॅल्यूज, गेट व्हॅल्यूज नावाची मेथड आहे, नुसती व्हॅल्यूज नावाची. ती मेथड काय करते, आपल्याला व्हॅल्यूज देते. फॉर व्हॅल्यूज कोणत्या टाईपच्या आहेत, स्ट्रिंग टाईपच्या. कोलन कशामध्ये आहेत, एचएम मध्ये. कोणती मेथड आहे, व्हॅल्यूज नावाची मेथड आहे. व्हॉट डज दिस मेथड डू, दिस मेथड गिव्स यू ऑल द व्हॅल्यूज ऑफ दिस एचएम हॅश मॅप. आय होप यू गाइज रिमेंबर. पाहायचं असेल तर वी कॅन प्रिंट इट आउट. ठीक आहे. ह्या लाईनचा आउटपुट फक्त व्हॅल्यूज दिसतील तुम्हाला इथं खाली. सी,
फक्त व्हॅल्यूज आले, व्हॅल्यूज सेक्शन मध्ये आपले नाव आहेत. ओके, मग मी काय करतो, या व्हॅल्यूजला प्रिंट करतोय. मग फॉर व्हॅल्यूज कोणत्या टाईपच्या आहेत, स्ट्रिंग टाईपच्या. व्हॅल्यू ऑब्जेक्टचं नाव देतोय कोलन एचएम डॉट व्हॅल्यूज. मग या व्हॅल्यूज, सगळ्या व्हॅल्यूज मधनं एक एक व्हॅल्यू व्हॅल्यू ऑब्जेक्ट मध्ये येणार आणि त्याच्यातून प्रिंट होणार. मग काय करायचं, मला प्रिंट आउट करायचं. काय करायच्यात, हे व्हॅल्यू प्रिंट करायच्या. सिम्पल आहे, इंटरेस्टिंग आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सिम्पल, इंटरेस्टिंग, मोस्ट इम्पॉर्टंट. मॅप जर तुम्हाला चांगलं जमलं ना, तर तुमचे इंटरव्ह्यू क्लिअर होण्याचे चान्सेस पण खूप चांगले आहेत. ओके, सो सी, इथं वन बाय वन आपण व्हॅल्यूज प्रिंट करतोय. जर तुम्हाला व्हॅल्यू चेक करायची, ही व्हॅल्यू फक्त तुम्हाला त्याच व्हॅल्यू प्रिंट करायच्यात ज्या स्टार्ट्स विथ काय, ए होत आहेत किंवा एम होत आहेत, व्हॉट एव्हर इट इज, व्हॅल्यू स्टार्ट्स विथ ए. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं होतं मी, जर इफ मध्ये एकच लाईन असेल तर ब्रॅकेट लिहायचं कंपल्सरी नाहीये. अगोदरच्या आउटपुट मध्ये आपल्याला चार व्हॅल्यूज प्रिंट होत होत्या वन बाय वन, पण आता मी कंडिशन टाकली, मी फक्त अशीच व्हॅल्यू प्रिंट पाहिजे मला ज्याचं नाव स्टार्ट्स विथ ए होतं. म्हणून आता आपल्याला इथं फक्त आचल प्रिंट झालं. स्टार्ट्स विथ एम करा, आचलच्या ऐवजी आता मयूर प्रिंट होणार. सी हिअर, दिस इज हाऊ वी आयट्रेट ओव्हर मॅप इन जावा. आय होप यू गाइज गॉट द कन्सेप्ट. समजलं? Yes, sir. Right. So we'll stop here. We'll continue tomorrow. If you guys have any doubt, you guys can ask.